नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाची बाब इथे डिस्कस करणार आहोत। समाज कल्याण हॉस्टेल योजना ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा करून दिलेली आहे। जे गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने वसतिगृहाची जी सुविधा करून दिलेली आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे, मुदतवाढ करण्यात आलेली आहे। इथे लास्ट डेट काय आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी प्रोसेस कोणती आहे, अर्ज करण्यासाठी लिंक्स कोणत्या आहेत, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। समाज कल्याण गव्हर्नमेंट हॉस्टेल वसतिगृह योजना आहे। या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही किंवा फॉर्म भरायचा राहिला आहे, त्यांनी नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा। संपूर्ण माहिती आहे। कोणत्याही पार्ट चॅनलवरती नवीन असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजना रिलेटेड अपडेट्स असतात। जॉब रिलेटेड आहे, गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं। चला त्याची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया। समाज कल्याण जे अंतर्गत जे वसतिगृहांसाठी प्रवेश चालू आहे, विविध ठिकाणी आहे। विश्रांतवाडी पुणे इथे आहे, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आहे, येरवड्याला आहे, मोशीला आहे। समाज कल्याण वसतिगृहामध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर अजूनही अर्ज सुरू आहे। त्यासाठी तुम्हाला GR सुद्धा आले आहे। मुदतवाढ हे GR असणार आहे। पूर्ण माहिती आहे या GR मध्ये सांगितलेलं आहे, किती तारखेपर्यंत आहे मुदतवाढ, त्यानंतर तुम्हाला जे डेट्स आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात, त्यानंतर इथे लास्ट डेट कोणती आहे, पहिली निवड यादी कधी असणार आहे, त्यानंतर प्रवेशाची अंतिम मुदत कोणती आहे, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वसतिगृह सन 2024-25 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या मुदतवाढीचं वेळापत्रक आहे। जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये जे मुलांनी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी इथे मुदतवाढ आहे। अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मुलांसाठी नाही किंवा विद्यार्थ्यांसाठी नाही, हे लक्षात करून घ्यायचं आहे। इथे व्यावसायिक अभ्यासक्रम 16/9/2024 म्हणजे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करणे हे 20 सप्टेंबर 2024 रोजी असणार आहे। त्यानंतर पहिली निवड यादीनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेशाची अंतिम मुदत 25 सप्टेंबर रोजी असणार आहे। रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार निवड यादी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे आणि दुसरी निवड यादी 5 ऑक्टोबर 2000 पर्यंत असणार आहे। इथे सांगितलेलं आहे, प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले येतील व पुढील प्रत्येक आठवड्यात याप्रमाणे 2 निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। तुम्ही लक्षात घ्या, हा फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ही लिंक तुम्हाला मी देत आहे। इथे तुम्ही जर रजिस्टर केलेलं असेल ऑलरेडी तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, नसेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला युजर नेम, पासवर्ड, ईमेल ID, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड, मोबाईल नंबर आणि चेक अवेलेबिलिटी करून घ्यायचं आहे। हे संपूर्ण माहिती आहे इथे। आता इथे पात्रता काय लागणार आहे आपल्या इथे चेक करून घ्या। तुम्हाला जर इथे अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर इथे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा दिलेल्या आहेत। तुम्हाला जेवण आहे ते दिले जाणार आहे दररोज। त्यानंतर आर्थिक सहाय्य म्हणजे स्टायफन सुद्धा 800 रुपये दिले जाणार आहे। तुम्हाला बुक्स, त्याची लायब्ररी, हे सगळी सुविधा देणार आहे। अभ्यासिक साहित्य तुम्हाला दिले जाणार आहे। वैद्यकीय सुविधा आहे, मार्गदर्शन आणि समर्थन सुद्धा दिले जाणार आहे। खूप चांगली योजना आहे, याचा लाभ करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे तर ऑनलाईन अर्ज अजूनही चालू आहे। तुमचं कौटुंबिक उत्पन्न कमी पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे जे वसतिगृह आहे ते गव्हर्नमेंट हॉस्टेल्स असणार आहे। शासकीय वसतिगृह योजना महाराष्ट्र जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते कोणते असणार आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर आयडेंटिफाय प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर एज्युकेशनल सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे। लक्षात घ्या, 16 सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे। आपण पाहिलं जसं की 16 सप्टेंबर 2024 प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। ते कोणासाठी आहे, तर व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे जे विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठीच असणार आहे। यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।